In the latest flashpoint that is emerging out of the BMC is which car do they choose to travel, whether the existing Scorpio, which was already brought 6 months back, now giving back pain to the office bearers or the committee members of the BMC who are complaining of having back pain, and that's the reason they want to change it to or upgrade those cars to Crista. Ex-Mayor Kishori Pednekar has hit out at this demand and targeted the BMC and the Mahayuti in the BMC that this is simply being wasting of taxpayers' money. जर या देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10-15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणार. काय गाड्यांचे ताफे झाले बघा ना, मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी सीएमचा ताफा. BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही. माझ्या अँटी चेंबरमध्ये बसून त्या बोलल्या आहेत की खरंच मलाही खूप त्रास होतो, ही गाडी बदलली पाहिजे. पण आता काय झालं आहे, त्यांना आता बाहेर येऊन त्या वेगळ्या स्टेटमेंट करायला लागलं. त्यामुळे किशोरी पेडणेकरचा स्वभाव आता आम्हाला कळाला आहे. त्या एक बोलतात आणि नंतर बाहेर आल्यावर ती दुसरं बोलतात. त्यांनी ज्यावेळी उपमहापौरांनी मागणी केली त्याच्यावरून ते सांगितलं की उपमहापौरांना पण द्या आणि मलासुद्धा द्या. या ठिकाणी किशोरी पेडणेकरने सांगितलं की मीही विरोधी पक्षनेते आहे, मलासुद्धा. एवढंच काय, तर ह्या ठिकाणी जे काय बसवलं आहे माझ्याकडे, जे स्टँड बसवलेलं आहे चेकिंगचं, मेटल डिटेक्टर, त्याचीही त्यांनी मागणी केली. तर ह्या पद्धतीने जी गोष्ट महापौरांना मिळते ती गोष्ट त्यांना पाहिजे असते. तर त्यामुळे त्यांचा हव्यास दिसतो या ठिकाणी. Politics is being played over upgrading of cars in BMC, definitely on the taxpayers, Mumbaikars' money.